संभाजीनगरमधली आहे. निवडणूक काही तासांवर येऊन ठेपलेलं आहे. मशीन आणि साहित्य मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना वाटप केलं जात आहे. आढावा घेतला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी. मतदानाला फक्त काही तास शिल्लक आहेत आणि यासाठी मतदान केंद्रांवर जी जी सामग्री पोहोचवायला पाहिजे त्यासाठी या ठिकाणी कर्मचारी आलेले आहेत आणि आपल्या मतपेट्या आणि साहित्य या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हे कर्मचारी जे तुम्हाला दिसत असतील गर्दीमध्ये बसलेले आहेत, खाली मांड्या घालून बसलेले आहेत, ते म्हणजे मतदानासाठी जे साहित्य लागतं ते घेण्यासाठी या ठिकाणी हे कर्मचारी आलेले आहेत आणि हे साहित्य घेऊन आता मतदान केंद्राकडे हे रवाना होणार आहेत. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मतदानासाठी जे जे साहित्य लागतं, ज्याच्या पेट्या लागतात, जी मशीन्स लागतात, सामग्री लागते, ती पूर्णपणे या ठिकाणी घेऊन हे आता कर्मचारी रवाना होणार आहेत आणि उद्या मग मतदानाचं जे कर्तव्य आहे ते बजावलं जाणार आहे. तर आता मतदानाची प्रणाली जी आहे, प्रक्रिया जी आहे ती काही तासांवर आलेली आहे. मतदानासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती झालेली आहे. तर मशीन्स घेण्यासाठी आणि साहित्य घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची पाहायला मिळते. तर उद्या मतदान असणार आहे आणि सर्वांचं भवितव्य जे आहे ते याच सामग्रीमध्ये मतपेटीमध्ये बंद होणार आहे. त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या मतदान कशा पद्धतीने केलं जातं आणि कशा प्रकारे या ठिकाणी मतदान बूथ सज्ज होतात. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.